मग वाईट वाटतं त्या पोरांचं जे जनावर गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जात. वर जाऊन तिला काय इतिहास सांगता रे? आपल्या बापाची इस्टेट आहे का? 7-12 नावावर गेलता आजना आपल्या. तिथला एक एक दगड रक्ताना माखलेला आहे. हे नालायक त्याच्यावर दिल काढितो. त्या दिलात तो बाण तुला घातला पाहिजे. तू भेट र मला, फक्त मला भेटावं एखादा दिसावा निसता घालताना. म्हणजे काय करतोय काय आपण? आणि ते आपल्याकडे किल्ले, आपल्या मावळ्यांनी आपल्या पूर्वजांनी रक्त पणाला लावलंय, देह पणाला लावलाय, तेव्हा ते आपल्या हातात आले. आणि आपणच त्याच्यावर आपल्याच गर्लफ्रेंडची नावं. सुशील वशिष्ठ सुशीला, तिला घात चुलीला नेपी आठवणीला. एवढं प्रेम तुझं उतू आलंय. प्रेम करू नये अशा मताची मी नाही. अरे करा रे तुम्ही, नंतर काय दातपडक्या डांगऱ्यानं प्रेम करायचं का? तुम्हीच करा. मला सुद्धा माझ्या मैत्रिणी म्हणतात, अक्कल आहे का म्हणतात तुला? तुझं वय काय? तू करती काय? अगं तुझ्या वयात असं स्कूटीवर भुरभुर भुरभुर फिरायचं, जरा इकडनं झटका जरा इकडनं झटका मारायचा, जरा स्टायलिश कपडे प्रोफेशनल आहे असं राहायचं, जरा मेकअप बिकअप ते झालं सोडून आणि डांगऱ्यागत कमर बांधून इठल इठलच करी. ही वय आहे का इठल इठल करायचं? का हो? ज्याला मटण चावाना त्यानं माळ घातली, तो महाराज हो की नाही? आणि आम्ही तरुण वयात परमार्थ करतो, आम्ही पोतराच. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला, करीन तरी काय? तपच करणार होती. बघायच्या वयात बघून घेतलं त्यानं महाराज. तो योगी आणि आम्ही जरा फटकळ बोललो तर आम्ही भोगी हो की नाही? कसा परमार्थ केला दादा? अरे कोणी शिकवलं? नाकाच्या शोंड्यापासून टकल्यापर्यंत गंध लावतात आणि मायबापाला घराबाहेर काढतात. झाला का परमार्थ? 10 दिवस गणपती बसवताना बुडवताना शांतबाई लावता. पावला का गणपती? म्हणजे नवरात्राचे उपवास करताना दसऱ्या दिवशी बोकर कापता. पावली का आंबाबाई? आहे का माय? आंबाबाईचं तर बोलूच नाही दादा. चुकून जर एखादी यातली उठली तर कीर्तन बंद पडलं. अंगात येत नाही अशा मताची मी नाही. येत असं नाही येऊ दे, नाही येऊ दे. मला फक्त यांची लय माहिती अंगात आली. ती बाई अख्ख्या गावाला सोडती, ह्याच्याच माग लागते. नुसतं नवरा, तुला फक्त नवराच दिसतो. देवीला सगळे भक्त दिसले पाहिजे ना. देवी निस्ती नवऱ्याकडे पळती. झाडाला लय तर रासायन झाडाला लय. अगं खोडाला बी मरणाचा आहे, तुला फक्त दिसत नाही. कीर्तन चालू एका बाईच्या अंगात आलं. नवरा शेजारीच. नवरा म्हणला, ताई देवीनं सगळ्या गावच्या सोडल्यानं माझी बरी झाली. म्हणली तुझे गुणवान आहे. म्हणलं आता काय करू? म्हणलं बघ काय म्हणते. तेवढ्या माणसात बायकोच्या पाया पडला. बायको बी बिल्ल्या जगत म्हणते, बाळा तुझं लिखरू आहे का? टीव्ही म्हणतो, बोला आई साहेब आमचं काय चुकलं? मी आल्या लगीन केलं इथून चुकलं तुझं. तर विचार करून करायचं की कुठे शिकवलं तुम्हाला हा परमार्थ? अरे देव आहे अर्थात आहे, पण त्याला अंगात आणायची गरज नाहीये. तू इथेच आहे, मी कीर्तनकार आहे तरी सांगते, देव कधीच दिसत नाही, कधीच नाही. तुम्ही मेलात तरी देव दिसणार नाही, कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. तेव्हा पहावया गेलो तिथे देवाची होऊन ठेलो. शोधत बसू नका रे. कर्म सत्याने करा, नीतिमत्तेने वागा. तो सगळ्यात मोठा परमार्थ आहे. माणुसकीनं जगा. धर्म जात पंत नावाच्या खाली धिंगाणे करू नका. तो परमार्थ आहे. सगळं दिलं सोडून आणि हरी हरी काही फायदा नाही तुझा. उद्यमने ही सिद्धंती कार्याने होत आहे. नाही सुप्त सिंहाच्या प्रवेशंते मुख्य बरोबर. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधीच हरीन जात नाही. नीतिमत्ता घाण ठेवून देव कधीच पावत नाही. परमार्थ करा, पण नीट नेटका करा. कधी कुठले संत म्हणले रे माझ्या पाया पड तुला लेकरू होईल? मग तुम्हाला कोण म्हणलं आमच्या पाया पडल्यावर लेकरं होत्यात? आहे का एखादं प्रमाण? आहे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे. पण संत प्रामुख्याने सांगतात, नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती? अरे नवसानच लेकरं झाली असती, लग्न काय फॉर्मलाही गेली असती का? कळलं त्यालाच कळलं, लय उडून सांगत नाही.
कसं तुम्ही कसे डोळे झाकलेत? तू का म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. शेंद्रानं पिवळा केला देव तुम्ही मानता आणि तुमच्या आमच्यातला देव नाकारता. वारे वा परमार्थ करता. आणि वरण आहेच मी इमानदारीनं सांगा माय मावल्या, बऱ्यापैकी सणाला आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे पाठीमागच्या तुम्ही आहेत का गेलात? बोलच आहे की ग माय. आमच्याकडे करतात. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे जस्ट आस्किंग महाराज. आमच्याकडे मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे जीव गेल्यावर जाळीत असते. कसं तरी असेल मला. इमानदारीनं सांगा माय मावल्या, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. स्वतःची पोळी करता केवढी असते? स्वतःच्या ढेरग्याची केवढी असते ग माय? ताटवर असते की नाही? आणि जी देवाला करतात ती केवढी असते? तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ तुम्ही खोटं बोलवतो. इमानदारीनं सांगा. ए नांद्याच्या बाया केवढी असते ग देवाला? केवढी असते ग? होय ग केवढी असते ग? एवढीच असते की नाही? मागच्या एवढीच असते की नाही? अजून तोंड घेणं हे 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 म्हणते. म्हणजे आखी ठेवल्यावर काही इस्टेट पेटती का? माझी आई म्हणून लय वरडू नको, देव खात नाही म्हणून मी असं काय करता माझा बाप? कोण म्हटलं देव खात नाही? कोण की घेते हे भगवान खाते नाही. पीर शपरी के तरह खिलाते नहीं. कोण कहते हे भगवान आते नहीं. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतम केशव कृष्ण दामोदर रमणा राजन जानकी वल्लभ. अच्युतम केशव कृष्ण दामोदर रमणा राजन जानकी वल्लभ. विश्वास ठेव, देव येतो. तर घरामध्ये तसं वातावरण असलं पाहिजे. पहिलं काय गोड वातावरण होतं घरात. गोव्या असायच्या, मुखात भगवंताचं नाम असायचं. पहिल्या काळातली सकाळ आठवा. पहिल्या काळातली सकाळ आठवा. आम्ही जन्मल्यापासून तर नाहीच, पण पहिल्या काळात सडा रांगोळीनं भरलेलं अंगण असायचं. पाटे पाटे माय तुळशीला पाणी घालायची. काय सुंदर सकाळ होती महाराज. पहिली सकाळ. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. रामेची माया गोशामेची माया सुखाचं दान त्याला परडत घाला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. धन पावल दादा धन पावल. सुखाचं दुःखाचं धन पावल. देवाच्या नामाचं धन पावल. घरात दारात धन पावल. शेतात रानात धन पावल. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. आता वासुदेव दिसत सुद्धा. आता पाठ पाठ पाववाला आला ना, पाववाला आला ना, आईला बोला ना, पप्पाला बोला. सकाळ सकाळी तोच येतो ना वासुदेव. येतो का? आम्ही जन्मल्यापासून तर पाव 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 पाव. आई पाव, पप्पा पाव. तुला कोणच पावणार नाही. तू पावायच्या लायकीचाच नाही. पहिली आजी लेकराला झोपी घालताना महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी सांगायच्या. इमानदारीनं सांगा. होय गे नंद्याच्या बाया. लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात काय देता ग? हरिपाठ. अजून तोंडी घेऊन मोबाईल बी म्हणते. म्हणजे इट इज करेक्ट. हो की नाही? तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचा तुम्हाला. पोरांना ताड बसले तिथे बसलेले. इकडं बा इकडं बा इकडं. मागं कुठं बघतो? इकडं
तोंड केवढं आहे तुमचं? मोठ्याने काय ऐकताय? स्पीक लावली. काय ऐकताय? नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंगराचा खेळ तरी म्हणले नाही. एवढं तर नाही येतात. पोरगी कीर्तनच करते हो की नाही? म्हणून पटपट उत्तर द्या. या 2 महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं, पिक्चरचं नाव किती हुशार आहे हे जरा नवीन झालं, जरा जुनं सांगा. गेल्या 4 वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं, सायरन मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव, कीर्तन झालं तुझ्या मायबापाची गाठ घालून दे मला. गोड लेकरे त्याला. पोरांनो पटपट. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या मोठ्याने म्हणते त्याच्या. शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला? जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला, माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. तिला आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या. तो मिळाला हप्ता थकल्यात अजून तसं. हप्ता फिटलं की फिरव महाराज. किती गोड आहेत आता. आपलीच आहेत ना? नाही आपलीच आहेत ना? आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद आहे ते. 8 तासाने 9 तास आहेत आपण लेकरं जन्माला घातली. काय गोड लेकरं. परंतु शेवटचा प्रश्न, ज्ञानोबायांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? ही लेकरं उघडी करून आंध्रात ठोकायला म्हणजे ह्यांना बाबराव माहित आहे, आमदार माहित आहे, पण ज्ञानोबा आहे चूक त्यांची नाहीच. 8वीचं पोरगा 8वीचं माझ्या समोर मावा चोळत होत. लाज वाटते का रे बाळा? म्हणलं केवढा आहेस तू, मावा चोळतोस? ती मला म्हणला, ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला मांडपात. कीर्तन झालं ना, आता बोंबलायचं नाही. तिथं ऐकत्या, तिथं ठोकीन पण ऐकणार नाही. आपल्याला बसलाय ठोकायला, याला कुठं सांगत म्हणलं. समोरून मी म्हणलं बाप्पाचंही ऐकत नाही म्हणला. समोरून त्याचा बाप आला. त्यानं चोळलेली मागाची मोठ पटकून मागं घेतली. म्हणलं का रे बाळा, आत्ताच म्हणलं तर बापाला भेट नाही? ते म्हणलं हे बापाला भेटल्यातली आवलाद आपण नाही. पण मग मागं का घेतली? म्हणलं ती आवलाद त्यातली अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. कळलं का हे असे काय आहेत त्याचं कारण? हो तरी म्हणा आपलेच आहेत दादा, चूक त्यांची नाही. छत्रपती पोटी जन्माला आले यात वाद नाही, पण कधी इतिहास वाचला? मासाहेबांच्याच पोटी का? शहाजी राजेच का? घराणा भोसल्यांचाच का? हा इतिहास याचा कधी विचार केलाय? ज्ञानोबाराय विठ्ठलपंत कुलकर्णीच्याच पोटी का? तुकोबाराय बोल्लोबा मोरेंच्याच पोटी का? का अकल्प आयुष्य भावे तया ते कुळ पावड आहे. जेनेरेटिक जनरेशन मध्येच परमार्थ आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून हे समजतंय का? आणि हे नामदेवरायांना समजावं म्हणून नामदेव हा अभंग कुठल्या एका व्यक्तीसाठी, कुठल्या एका हरिदासासाठी नाहीये. हा अभंग त्या कुळासाठी आहे. श्रीकृष्ण भगवान 5000 वर्षापूर्वी सांगतात मनुष्य नाम सहस्त्रयेषु. हे त्याच्या त्या कुळासाठी आहे ज्या कुळामुळे हा संप्रदाय टिकून आहे. समजून घ्या, ज्या कुळामुळे हा इतिहास टिकून आहे. म्हणून कौतुक त्या कुळाचं आहे, त्या आई साहेबांचं आहे. काय कूस होती माझ्यासाठी जाऊची पुण्य आई कशी आली आपल्याला. तो बापाचा बाप जमलं तर मॉनिटरचा रिपीट आवाज. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. मी काय म्हणते, टाळ्या वाजवल्या तर उपकार होत्या. माझ्यावर बिन राजावर
प्रत्येक जण टाळ्या वाजवत. एवढं बोलून सुद्धा जे 2-4 चटकुले वाजवीत नाही त्यांना सांग. जे भारतात जन्माला आले भारतात ते टाळ्या वाजवतील आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवायची नाही. औलाद घेतली नाही ना कशी वाजवत. आपल्याला सवय आपला बाप सोडून लोकांच्या बापाच्या पाया पडायची. अरे वाजवा. कोण होते छत्रपती? कशासाठी वाजवायचा इतिहासाचा डंका? कोण होता महाराजा का? अरे आठवा. 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. डोळ्यात येतात आई बहिणींची आबरू उठली आणि मंदिराच्या मंदिरा उद्ध्वस्त केली. कोण होता महाराजा? निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, आदिलशाही, दिल्लीचा परवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर फया फया नसतो. मोठभर मावळे खातात. भाजी बोलत भाजी ताना केसाची सुराची कोणाची फुलाची बहिरची बोले बरोबर बोलते निंबाळकर कोपडे सुरू आहे. काय होणार आहे एवढ्या? वय वर्ष 15 स्वराज्याचं बाळकडू मासाहेबांनी हातात दिलंय. पुण्याच्या नैऋत्येत असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17 पहिला किल्ला जिंकलाय तोरणा. आज्ञा होती माझी जावळची. आज्ञा होती माझी जावळची. शपथ घेतली स्वराज्याची. शिकवणे जन कल्याणाची जगत तुरी तुकोबांची. शिकवणे जन कल्याणाची जगत तुरी तुकोबांची. स्वराज्याचे तोरण बांधिले तोरण कटाळा. स्वराज्याचे तोरण बांधिले तोरण कटाळा. तो बापाचा बाप. तो बापाचा बाप वाघ शिवचा जन्म. तो बापाचा बाप वाघ शिवचा जन्मला. माझी जिजाऊची पुण्याई कशी आली पळाला. माझी जिजाऊची पुण्याई कशी आली पळाला. तो बापाचा बाप ज्याला टाळ्या वाजू वाटत नाही त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या. तो बापाचा बाप. बाप का म्हणायचं राजांना? जर छत्रपती नसते ना हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहित आहे का? जहापना हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. त्याच्यासाठी बाप आहे. तो बापाचा बाप वाघ शिवचा जन्म. मी पण कोणाला इतिहास सांगायला लागले 500 हजारावर मतदान करणारे आपल्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपलं कसं
माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल सारी. तुझी दाढी जळती पण माझी पिढी पेटू दे. अशातल्या जाती आपण देश विकून त्याच्यावरच लोणी खायला बसलोय. आपल्याला जर कोण म्हणलं ना धर्म बदल तुला सरपंच करतो, धर्म बदल सरपंच, माणसाला सरपंच काय पुन्हा भेटते, धर्म पुन्हा पुन्हा भेटत, असे लोक आहेत आपण. आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं, समजून घ्यायचं. इतके गुणवान लोक आहे आपण, एवढे प्रामाणिक लोक आहेत आपण. आपल्यामुळं पानपोईवरचा ग्लास साखरीनं बांधावा लागतो. गुणवान आहेत आपण, कळलं त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला, त्याला माहित आहे गावलं इमानी. एक चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली तासात 20 चोर गेले, ऑस्ट्रेलियात आणली तासात 30 चोर गेले. तीच मशीन भारतात आणली 15 मिनिटात मशीनच गेली.